Hello students. So continuing to our last lecture, we have started with our parasympathetic nervous system. In that we have seen what is the parasympathetic nervous system and synthesis of acetylcholine. Okay, so parasympathetic nervous system मध्ये आपण जे कोलिनर्जिक रिसेप्टर्स आहेत त्याचे इंट्रोडक्शन किंवा ते कोणकोणत्या टाईपचे आहेत ते पाहिलं तिथे आणि त्याच्यानंतर आपण सिंथेसिस ऑफ ॲसिटाइलकोलिन बघितलं. ओके, सो जसं की आपण पाहिलं दॅट इज पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये ॲसिटाइलकोलिन इज अ न्यूरोट्रान्समीटर विच रिलीज ॲट द पोस्ट गँग्लिओनिक अँड प्री गँग्लिओनिक नर्व फायबर. ओके, और नर्व एंडिंग. ओके, सो त्यानंतर आपण त्याचं सिंथेसिस बघितलं, ॲसिटाइलकोलिनचं सिंथेसिस. याच्यानंतर आपण त्याचं मेटाबॉलिझम बघणार आहे. ओके, या पॉईंटपर्यंत आपण आलो होतो. ओके, सो ॲसिटाइलकोलिन सिंथेसाइज होतं, रिलीज होतं न्यूरोट्रान्समीटरमधून आणि नेक्स्ट मसल असेल किंवा नर्व एंडिंगला ते काय होत असतं, ट्रान्सफर होत असतं. इट कॅरीज द इम्पल्सेस. ओके, सो नेक्स्ट इज द मेटाबॉलिझम ऑफ द ॲसिटाइलकोलिन. ओके, सो ॲसिटाइलकोलिन इज मेटाबोलाइज और हायड्रोलाइज बाय द एन्झाईम कोलिन इस्टरेज. ओके, कोलिन इस्टरेज ASE हे कोणत्याही नावाच्या पुढे सफिक्स लागलं तर समजायचं की इट इज नथिंग बट द एन्झाईम. ओके, ते एन्झाईम आहे. एज म्हणजे काय डिनोट करतं, एन्झाईम. सो इट इज अ कोलिन इस्टरेज. ओके, सो दीज एन्झाईम्स प्रेझेंट इन द बॉडी. ओके, सो हे जे कोलिन इस्टरेज एन्झाईम्स आहेत दीज आर प्रेझेंट इन टू द our body. Okay, so what these do, these break downs the or metabolize the acetylcholine into choline and the acetate. तुम्ही इथे बघू शकत असाल. ओके, सो ॲसिटाइलकोलिनचं मेटाबॉलिझम ते कोलिन आणि ॲसिटेटमध्ये करतं. मग हे जे कोलिन आणि ॲसिटेट आहे इट अगेन रियूज फॉर द प्रिपरेशन और सिंथेसिस ऑफ द ॲसिटाइलकोलिन. ओके, इथे बघताय तुम्ही इथे कोलिन यूज होते, इथे ॲसिटेट यूज होते. ओके, सो जे ॲसिटाइलकोलिन म्हणजे जेव्हा रिलीज होतं, रिलीज झाल्यानंतर पण काही प्रमाणात जे ॲसिटाइलकोलिन एक्स्ट्रा असतं ते काय होतं, इदर इट विल रिअपटेक, ते रिअपटेक केलं जातं नर्व फायबरमध्ये आणि किंवा काय केलं जातं ते मेटाबोलाइज केलं जातं विथ द हेल्प ऑफ द कोलिन इस्टरेज. सो दीज कोलिन इस्टरेज आर ऑफ two types. Okay, there are two types of the cholinesterase, that is the true cholinesterase and the pseudo cholinesterase. Okay, so there is a only single difference between the true cholinesterase, that is it is located at the cholinergic site and inactivate acetylcholine immediately. Okay, so हे true cholinesterase जे आहे it is present at the cholinergic site, म्हणजे जिथे जिथे cholinergic site आहेत तिथे हे ट्रू कोलिनिस्टरेज काय असतं, प्रेझेंट असतं. अँड सुडो कोलिनिस्टरेज इट इज प्रेझेंट इन टू दी प्लाझ्मा. प्लाझ्मा म्हणजे कुठे, ऑब्वियसली इट इज प्रेझेंट इन टू दी ब्लड. दिस इज द ओनली वन डिफरन्स बिटवीन द ट्रू कोलिनिस्टरेज अँड सुडो कोलिनिस्टरेज. सो देयर मे बी दीज क्वेश्चन्स मे बी आस्क इन युअर एक्झाम. राईट द what are the neurotransmitters, or write the two types of the cholinesterase or synthesis of the ॲसिटाइलकोलिन. जर सिंथेसिस ऑफ ॲसिटाइलकोलिन विचारलं तर जो फ्लो चार्ट मी दाखवला होता तो ड्रॉ करायचा. जर मेटाबॉलिझम कसं होतं किंवा कोणत्या टाईपचे कोलिनिस्टरेज असतात हे जर विचारलं तर तुम्ही काय करायचं, हे दोन तिथे माहिती तुम्ही लिहायची आहे. ओके, नाव वी विल सी द ड्रग्स. ओके, दॅट इज द पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग, कोलिनोमायमेटिक और द कोलिनर्जिक ड्रग. फर्स्ट ऑफ ऑल, आता हे जर बॉडीमध्ये सिंथेसाइज होत आहे, इटसेल्फ सिंथेसाइज होत आहे, बॉडी इटसेल्फ सिंथेसाइज करते हे सगळं ॲसिटाइलकोलिन, तर ड्रग काय यूज करायचे. ऑब्व्हियसली जर तिथे त्याचं स्टिम्युलेशन होत नसेल, सिंथेसिस होत नसेल किंवा रिलीज होत नसेल तर काय करायला पाहिजे, आपण ॲसिटाइलकोलिन बाहेरच्या मार्गाने तिथे प्रोव्हाइड करायला पाहिजे. ओके, म्हणून काय केलं जातं, असे ड्रग्स विच मिमिक द ॲक्शन ऑफ द ॲसिटाइलकोलिन. ओके, आपण ड्रग्स कधी देतो, जेव्हा तिथे आता जसं की एक ॲसिटाइलकोलिन नर्व एंडिंग साईट आहे आणि तिथे ॲसिटाइलकोलिन सिंथेसाइज होत नाही सपोज, किंवा तिथे रिलीज होत नाही आहे, तर अशा वेळी आपण काय करतो, बाहेरून ॲसिटाइलकोलिन त्या साईटसाठी देतो आणि तिथे जी ॲक्शन एक्सपेक्टेड आहे ती आपल्याला तिथे दिसते. ओके, सो अशा ड्रग्सना काय बोललं जातं, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग और द कोलिनोमायमेटिक ड्रग और द कोलिनर्जिक ड्रग. असे ड्रग जे ॲसिटाइलकोलिनची ॲक्शन मिमिक करतात, त्याच्या नावात आहे पॅरासिम्पॅथोमायमेटिक, म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये जी ॲक्शन दिसते त्या ॲक्शनला मिमिक करणारे ड्रग्स इट इज कॉल्ड ॲज अ पॅरासिम्पॅथोमायमेटिक. और कोलिनोमायमेटिक दॅट इज ॲसिटाइलकोलिनच्या रिस्पॉन्सला मिमिक करणारे ड्रग्स इट इज कॉल्ड ॲज अ कोलिनोमायमेटिक.
और कोलिनर्जिक ड्रग म्हणजे ॲसिटाइल कोलिन सारखी सेम ॲक्शन दाखवणारे ड्रग्स जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, कोलिनर्जिक ड्रग्स म्हणतो. ओके, डेफिनेशन, दीज आर द ड्रग्स व्हेन ॲडमिनिस्टर्ड मिमिक्स द रिस्पॉन्स प्रोड्यूस आफ्टर द स्टिम्युलेशन ऑफ PNS. ओके, सो हे ड्रग कसले ड्रग आहेत, विच आर व्हेन ॲडमिनिस्टर्ड, दीज आर मिमिक द रिस्पॉन्ड प्रोड्यूस आफ्टर द स्टिम्युलेशन ऑफ द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम और पोस्ट गँग्लिओनिक नर्व फायबर ॲट पॅरासिम्पॅथेटिक नर्व एंडिंग. किंवा कशाला ते मिमिक करतात, अशी ॲक्शन जी पोस्ट गँग्लिओनिक नर्व फायबरच्या एंडला दिसते. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधला पोस्ट गँग्लिओनिक नर्व जो आहे तो काय रिलीज करतो, ॲसिटाइल कोलिन रिलीज करतो. दिस इज कॉल्ड ॲज अ पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग. ओके, और वी कॅन से दीज आर द फार्माकोलॉजिकल ॲक्शन सिमिलर टू दोज सीन बाय द stimulation of the parasympathetic nervous system. This is about the parasympathomimetics or cholinomimetics or cholinergic. लक्षात ठेवायचं, एका कन्सेप्टला जेव्हा एकापेक्षा जास्त नावं असतात तेव्हा ते नेहमी खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. सो तुम्हाला बऱ्याच वेळा व्हॉट इज पॅरासिम्पॅथोमायमेटिक, डिफाईन पॅरासिम्पॅथोमायमेटिक असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, सो आता पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये काय बघणार आहे, आता त्याचे क्लासिफिकेशन्स बघणार आहे. ओके, सो आता एक पॉईंट तिथे आहे, आता जर आपण तिथे डिफिशियन्सी आहे किंवा तिथे रिलीज होत नाही ॲसिटाइल कोलिनचं, म्हणून आपण काय करतो, बाहेरून तिथे ॲसिटाइल कोलिन प्रोव्हाइड करतो. तर तिथे एक दोन वेज आहेत. आपण जी डिफिशियन्सी आहे किंवा तिथे प्रोड्यूस होत नाही ॲसिटाइल कोलिन किंवा ॲसिटाइल कोलिनची कमतरता भरून काढण्यासाठी आपण तिथे दोन वेने काम करू शकतो. एक, असे ड्रग देऊ शकतो जे सेम कोलिनर्जिक ॲक्शन दाखवतात किंवा सेम ॲसिटाइल कोलिन सारखी ॲक्शन दाखवतात, किंवा असे ड्रग देऊ शकतो जे कोलिन इस्टरेजला ब्रेकडाऊन करतात किंवा कोलिन इस्टरेजला इनहिबिट करतात. लक्षात येते का मी काय म्हणते, एकतर आपण असे ड्रग्स देऊ शकतो जे सेम ॲसिटाइल कोलिन सारखी ॲक्शन दाखवतात. ओके, किंवा असे ड्रग देतो जे जे काय करतात, कोलिन इस्टरेजला इनहिबिट करतात. कोलिन इस्टरेजचं काम काय आहे, इट मेटाबोलाइज द ॲसिटाइल कोलिन. ॲसिटाइल कोलिनला ते काय करतं, मेटाबोलाइज करतं, म्हणजे ब्रेकडाऊन करतं इनटू कोलिन अँड द ॲसिटेट. मग हे कोलिन इस्टरेज जर आपण थांबवलं, त्याला जर इनहिबिट केलं, तर तिथे जे काही ॲसिटाइल कोलिन प्रेझेंट आहे त्याला काय होईल, तिथे ॲक्शन दिसेल तुम्हाला. ओके, तिथे कोणताही प्रॉब्लेम जो काही तिथे दिसतोय तो तिथे काय होईल, डिमिनिश होईल. सपोज आपण एक कंडिशन अशी घेतली की ॲसिटाइल कोलिन प्रोड्यूस होत आहे, रिलीज पण होत आहे, पण सफिशियंट क्वांटिटीमध्ये होत नाही. पण जेवढ्या पण क्वांटिटीमध्ये सपोज त्या नर्व एंडिंगला रिलीज होत आहे ते कोलिन इस्टरेजमुळे काय होत आहे, मेटाबोलाइज होते. म्हणजे जरी थोड्या प्रमाणात तिथे ॲसिटाइल कोलिन प्रोड्यूस होत असेल, भलेही थोड्या कमी प्रमाणात प्रोड्यूस होत असेल, पण तेवढं पण सपोज फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करायला सफिशियंट असेल, अशा वेळी आपण काय करू शकतो, कोलिन इस्टरेज सारखे कोलिन इस्टरेज इनहिबिटर देऊन काय करू शकतो, जे प्रोड्यूस झालेलं ॲसिटाइल कोलिन आहे, जे सफिशियंट आहे ॲक्शन दाखवायला, त्याचं मेटाबॉलिझम आपण थांबवू शकतो बाय इनहिबिटिंग द कोलिन इस्टरेज. या दोन मार्गाने आपण काय करू शकतो, तिथे त्याचं ड्रग्सचं क्लासिफिकेशन करू शकतो. सो आपल्याकडे आता दोन मार्ग आहेत पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्ससाठी. एक तर सेम ड्रग्स द्यायचे जे ॲसिटाइल कोलिन सारखी ॲक्शन दाखवतात, किंवा जे कोलिन इस्टरेज आहे विच मेटाबोलाइज द ॲसिटाइल कोलिन त्याला इनहिबिट करायचं. त्या एन्झाईमला जर इनहिबिट केलं तर ॲसिटाइल कोलिनचा मेटाबॉलिझम होणार नाही आणि सफिशियंट क्वांटिटीमध्ये तिथे काय होईल, ॲसिटाइल कोलिन प्रेझेंट राहील टू शो द फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ओके, सो इथे क्लासिफिकेशन आपण आता बघूयात. Okay, so it is majorly classified into two classes, that is directly acting cholinergic agent, and second class is the indirectly acting cholinesterase inhibitor. लक्षात येते इथे बघा, डायरेक्टली ॲक्टिंग कोलिनर्जिक एजंट म्हणजे काय, असे एजंट जे ॲसिटाइल कोलिन सारखी सेम ॲक्शन दाखवतात ते डायरेक्टली ॲक्ट होतात, आणि इनडायरेक्टली म्हणजे काय, आपण कोलिनिस्टरेजला इनहिबिट करतो, या इनडायरेक्टली वेने काय होतात ते ॲक्ट होतात. कोलिनिस्टरेज काय करतं, ॲसिटाइल कोलिनला मेटाबोलाइज करतं. ओके, सो ते जर आपण इनहिबिट केलं, म्हणजे कोलिनिस्टरेज एन्झाईमला जर आपण इनहिबिट केलं तर ते सुद्धा काय करणार आहे, सेमच ॲक्शन दाखवणार आहे. ओके, सो याच्या अंडर आपण परत डायरेक्टली ॲक्टिंग कोलिनर्जिक एजंटच्या अंडर अगेन देर आर टू क्लासेस, दॅट इज द कोलिनिस्टर अँड द natural alkaloids. Okay, so cholinesterase, it have examples
that is the acetylcholine, methacholine, carbachol and bethanacol. And natural alkaloids, second class is the natural alkaloid, that is the muscarine, nicotine and the pilocarpine. Okay, so these are the directly acting cholinergic agent. Now indirectly acting cholinesterase. Okay, so these are again classified into major two classes, that is the reversible and the irreversible. ओके, आता रिव्हर्सिबल म्हणजे काय, जे बाइंड होतात त्याचे ॲक्शन दाखवतात आणि परत त्या बाइंडिंग साईटवरून रिलीज होतात. इरिव्हर्सिबल म्हणजे काय, जे बाइंड होतात आणि त्याचे ॲक्शन दाखवतात अँड समटाइम दिस मे शो द पॉइझनिंग इफेक्ट. लक्षात येत आहे. सो दिस इज द मेजर रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल, त्याच्या नावातच आहे. रिव्हर्सिबल म्हणजे जे बाइंड होऊन रिलीज होतात त्याचे ॲक्शन दाखवून. इरिव्हर्सिबल म्हणजे जे एकदा बाइंड झाल्यानंतर त्याचं काय करू शकत नाही आपण, वापस त्याला रिलीज करू शकत नाही तिथून, विच कॅन शो द पॉइझनिंग. ओके, सो याच्यामध्ये आपण परत ऑर्गॅनोफॉस्फेट पॉइझनिंग हा सुद्धा एक पॉइंट आहे जो पुढे जाऊन आपण बघणार आहे. ओके, सो रिव्हर्सिबल इज क्लासिफाइड इन टू टू क्लासेस, दॅट इज द कार्बामेट्स अँड द ॲक्रिडिन. ओके, सो कार्बामेट्स हॅव द एक्झाम्पल फायसोस्टिग्माइन, निओस्टिग्माइन, पायरिडोस्टिग्माइन अँड द रिवास्टिग्माइन. And the acridin, it have example tacrin. Then irreversible मध्ये organophosphate and carbamates. Okay, so organophosphate are the carbaryl, aldicarb and the propoxer. These are the three example come under the organophosphate, and carbamates parathion and मेलाथिओन. ओके, सो हे जे क्लासिफिकेशन आहेत, हे जे ड्रग्स जे आहेत, एक्झाम्पल्स आहेत, हे तुमचे काय झाले पाहिजेत, तोंडपाठ झाले पाहिजेत, तुमचे बाय हार्ट असले पाहिजेत हे एक्झाम्पल्स. ओके, सो त्याला तुम्ही स्किप करू शकत नाही. ओके, सो आता मुव्हिंग टू नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण ह्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघणार आहे वेगवेगळ्या सिस्टीमवरती, म्हणजे मस्कॅर्निक ॲक्शन हार्टवरती, युरिनरी ब्लॅडरवरती, ग्लँड्सवरती, आयवरती, या ड्रग्सचा ॲसिटाइलकोलिनचा काय इफेक्ट होतो ते आपण स्टडी करणार आहे. ओके, पुढे जाण्याआधी मला एक पॉईंट सांगायचा आहे तुम्हाला इथे, दॅट इज एक्झाममध्ये तुम्हाला असाही क्वेश्चन असतो एक सेपरेट, दॅट इज द गिव्ह रिझन. ओके, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन कंपल्सरी आस्क क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारला जातो, वाय ॲसिटाइलकोलिन इज नॉट गिवन बाय द IV रूट. ओके, ॲसिटाइलकोलिन IV रूटने का दिलं जात नाही. सो व्हेरी सिम्पल आन्सर इज देअर, दॅट इज because into the plasma what present, there is a presence of a cholinesterase, pseudocholinesterase. ओके, म्हणजे काय होईल, ॲसिटाइलकोलिन जर IV रूटने दिलं तर काय होईल, ते ब्लड स्ट्रीममध्ये जाईल. ओके, ब्लड स्ट्रीममध्ये काय आहे, ब्लडमध्ये काय आहे, प्लाझ्मा आहे, प्लाझ्मामध्ये काय आहे, सुडोकोलिनिस्टरेज आहे. सुडोकोलिनिस्टरेज काय करतं, ॲसिटाइलकोलिनला कोलिन आणि ॲसिटेटमध्ये ब्रेकडाऊन करतं आणि त्याच्यामुळे त्याची जी फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ती आपल्याला तिथे दिसू शकत नाही. म्हणून काय केलं जातं, ॲसिटाइलकोलिन जे आहे इट इज नॉट गिवन बाय द IV रूट. लक्षात आलं, बिकॉज इट व्हॉट वी से, बिकॉज the pseudocholinesterase present into the plasma, it metabolize the acetylcholine immediately and it does not show, it is not capable to show its pharmacological action. So इथे तुमचा हा पॉइंट कव्हर झालेला आहे, दॅट इज द पॅरासिम्पॅथोमायमेटिक और कोलिनर्जिक ड्रगचा आपण इंट्रोडक्शन इथे बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचे जे काही फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आहेत प्रत्येक सिस्टीमवरती ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आता जो मी क्वेश्चन सांगितला गिव्ह रिझन, हा क्वेश्चन कंपल्सरी आस्क क्वेश्चनमध्ये येतात. ओके, गिव्ह रिझन हा सेपरेट एक तुम्ही क्वेश्चन पेपर बघाल तर तुमच्या लक्षात येईल, एक सेपरेट क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये गिव्ह रिझन्स असतात, डिफरंट त्याच्यामध्ये विचारले जातात. सो दिस इज, हा क्वेश्चन पुढे जाऊन मी तुम्हाला रायटिंगमध्ये देईनच, तरी पण आता जर आपण या विषयावरती आहे इथे या पॉईंटवरती तर मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं आहे. ओके, थँक्यू.